सो क्वेश्चन लास्ट याच्यामध्ये असा आहे फंक्शनमध्ये, 11 नंबरचा क्वेश्चन येतो. सॉल्व द फॉलोइंग फॉर एक्स, म्हणजे तुम्हाला एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज काढायच्या आहेत थोडक्यात. ओके, सो वन बाय वन आपण याला ट्राय करूया. ठीक आहे. आता तुम्हाला पहिलं एक्झाम्पल दिलं आहे. सपोज कन्सिडर करा, म्हणजे मी रँडमली घेतो, म्हणजे एका सिक्वेन्सने नाही घेणार, रँडमली एक्झाम्पल्स मी घेतो ह्या क्वेश्चनमधले. याच्यातलं पहिलं समजा एक्झाम्पल मी असं दिलं, फ्रॅक्शनल पार्ट आहे बघा हा, बरोबर ना. कर्ली ब्रॅकेटमध्ये आला एक्स, म्हणजे हा फ्रॅक्शनल पार्ट आहे. फ्रॅक्शनल पार्टचा आन्सर 0 आहे. सो तुम्हाला मग असं विचारलं की पॉसिबल व्हॅल्यूज काय असतील बघा एक्सच्या. मला सांगा फ्रॅक्शनल पार्टचा आन्सर 0 कधी येत आहे. आत्ताच आपण स्टडी केला बघा वरती. हा प्रॉब्लेम बघा इथं वरचा लगेच. हा फ्रॅक्शनल पार्ट होता, -6 तुम्ही आन्सर 0 दिलं. सांगा फ्रॅक्शनल पार्टचा आन्सर 0 कधी येत आहे. कोणती व्हॅल्यू असल्यावरती 0 येत आहे, माझा क्वेश्चन असा आहे. येस, एनी इंटीजर. एनी इंटीजर. गुड. म्हणजे फ्रॅक्शनल पार्टचा आन्सर 0 कधी असणार आहे, इंटीजरची व्हॅल्यू असल्यावरती, एनी इंटीजर असल्यावरती. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू विचारल्या ना, मग इथं फ्रॅक्शनल पार्टमध्ये एक्स काय काय असू शकतो. एक्स इज एनी इंटीजर, कोणता पण इंटीजर असेल, कोणताही घ्या मग. -1 -2 -3 -4 -5, निगेटिव्ह कोणताही, पॉझिटिव्ह कोणताही. ओके, जोपर्यंत इथं एनी इंटीजर येईल तोपर्यंत तुमचा आन्सर काय असणार, 0 असणार. ओके, समजला पहिला प्रॉब्लेम. समजला का रे, सोपं आहे ना. असं लिहायचं आपल्याला, एकच्या पॉसिबल व्हॅल्यू द्यायच्या. ठीक आहे. ओके, सेकंड तुम्हाला दिलं आहे परत फ्रॅक्शनल पार्ट, याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 4 आहे का रे पॉसिबल. फ्रॅक्शनल पार्टचा आन्सर ग्रेटर दॅन 4 नाही का. रिझन रेंज 0 to 1 अरे आहे. गुड. रेंज किती असती आहे, 0 to 1. ओके, मग याचा आन्सर काय येईल. याचा आन्सर येईल ॲज रेंज ऑफ our greatest fractional part is 0 to 1. So therefore हे पॉसिबलच नाही आहे. सो इथं लिहायचं एक्स हॅज नो सोल्युशन. एक्स हॅज नो सोल्युशन म्हणजे एक्सची कोणतीच व्हॅल्यू अशी नाही आहे की त्याचा आन्सर तुमचं ग्रेटर दॅन 4 येईल फ्रॅक्शनल पार्टचं. ठीक आहे. सो इथं लिहायचं एक्स हॅज नो सोल्युशन. किंवा तुम्हाला सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर तुम्ही सेटच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. ओके, सेटच्या फॉर्ममध्ये म्हणजेच काय, एम्प्टी सेट किंवा फाय. ओके, ठीक आहे. तिसरं, फ्रॅक्शनल पार्ट इज इक्वल टू 0.5. सांगा आता मला 0.5 कधी येईल फ्रॅक्शनल पार्टचा आन्सर. एकच्या कोणत्या व्हॅल्यू घ्याव्या लागतील, चला मी सांगतो. ज्यावेळेस तुमच्या एकच्या व्हॅल्यू, ठीक आहे, डॉट -2.5 -1.5 0.5 1.5 2.5 डॉट अशा जर असतील, म्हणजेच काय 0.5 यायला पाहिजे. 0.5 जर असेल तर त्या प्रत्येकाचा फ्रॅक्शनल पार्टचा आन्सर किती येणार आहे, 0.5 येणार आहे. बरोबर आहे. मग आता मला याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं बघा. इक्वेशन म्हणजे जसं आहे बघा, तुम्हाला मी थोडक्यात कसं सांगू बघा. इक्वेशनच्या फॉर्ममध्ये म्हणजे कसं लिहायचं बघा. जर मला ऑड नंबर दाखवायचे असतील बघा, तर ऑड नंबरसाठी मी इक्वेशन कसं लिहितो. जर मला ऑड नंबर दाखवायचे असतील तर ऑड नंबरसाठी इक्वेशन काय 2n+1. असतं. यस, 2n+1 असतं. आता मला हे नंबर दाखवायचे आहेत कोणते, 2.5 1.5 0.5, मायनस पण आहे प्लस पण आहे. ओके, हे नंबर जर मला दाखवायचे असतील तर कसं इक्वेशन तयार करता येईल रे. n+0.5. बरोबर, n+0.5. n म्हणजे कोण, n इज अ इंटीजर. कोणता इंटीजर घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये काय करा, +0.5 करा. सो तुम्हाला ते भेटेल. ओके, मग एकच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय येतील मग त्याला सेटच्या फॉर्ममध्ये समजा जर मी लिहिलं. ओके, ह्या त्या एकच्या व्हॅल्यूज आहे, मी तो ऑलरेडी वरती डिफाईन केल्यात त्या व्हॅल्यू.
बट त्याला मला आता सेटच्या फॉर्ममध्ये लिहायचं. सेटमध्ये 2 फॉर्ममध्ये आपण लिहितो बघा आन्सर. एक तर लिस्टेड फॉर्म, हा झाला लिस्टेड फॉर्म बरोबर, किंवा याला रोस्टर मेथड म्हणतात. आणि सेकंड कोणता असतो, सेट बिल्डर फॉर्म. मग मी त्याला आता सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहितो. ओके, देअरफॉर वी कॅन राईट द सोल्युशन सेट किंवा द पॉसिबल व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू ऑल एक्स व्हॅल्यू ऑफ एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू काय सांगितलं तुम्ही साक्षी, एन प्लस 0.5 आणि एन कोणाला बिलॉंग करणार आहे, झेडला. झेड म्हणजे कोण, इंटिजर्स. ओके, करेक्ट. हे झालं तिसऱ्याचा आन्सर. ओके, नेक्स्ट नंबर 4. 2 फ्रॅक्शनल पार्ट मध्ये एक्स आहे तुमचा इथं, एक्स प्लस ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ठीक आहे, असं दिलं आहे. आता याला मी थोडं सिम्प्लिफाय करतो तुम्हाला थोडं समजण्यासाठी. आपण काय करू, याला मी ॲज इट इज ठेवलं समजा. त्यानंतर हा जो एक्स येणार आहे आपल्याला माहिती बघा, एक्स इज इक्वल टू काय असतो, बघा इथं एक्स म्हणजे एनी नंबर. एनी नंबर हा तुम्ही ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आणि फ्रॅक्शनल पार्टच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. हे बघा इथं फॉर्म्युला लिहिला मी, हो दिसला का, दिस इज एक्स तुम्ही कसं लिहू शकता, इन द फॉर्म ऑफ ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन प्लस फ्रॅक्शनल पार्ट. सो तो फॉर्म्युला मी इथं वापरतो. एक्स जागेवरती मी लिहिलं इथं, सॉरी, बरोबर, हे एकच्या जागेवरती हे दिलं. ठीक आहे, आणि पुढचा हा एक्स ॲज इट इज. आता हे बघा रे, इथं 2 टाइम्स तुमचं फ्रॅक्शनल पार्ट आहे आणि इथं एक फ्रॅक्शनल पार्ट आहे. त्यापैकी एक फ्रॅक्शनल पार्टला मी समजा लेफ्ट साईडला घेऊन गेलो, मायनस हा फ्रॅक्शनल पार्ट, आणि ह्या बाजूला कोण राहिलं मग, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. इथं एक आहे, इथं एक आहे. सो 2 टाइम्स बरोबर. म्हणजे तुमचं आलं इथं फ्रॅक्शनल पार्ट इज इक्वल टू, बरोबर ना, 2 मधून 1 मायनस केला, 1 राहिला, इज इक्वल टू 2, आणि इथं आला ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ठीक आहे, आता विचार करून सांगा, तुमचा फ्रॅक्शनल पार्ट आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन दोघं इक्वल कोणत्या व्हॅल्यूला असतील. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आणि फ्रॅक्शनल पार्ट दोघं इक्वल कोणत्या, एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला दोघं इक्वल असतील. अरे खूप सोपं आहे, 0. 0, बरोबर ना. हे दोघं इक्वल कशाला असतील, 0 व्हॅल्यूला. कारण मग बाकी तुम्ही एक्सची कोणतीही व्हॅल्यू घ्या, ओके, त्याला ते इक्वल नसणार आहे. सो ॲट एक्स इज इक्वल टू 0 हे पॉसिबल कधी, फक्त एक्सची व्हॅल्यू 0. सो याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू तुमची काय असेल, 0 असेल. समजतात का हे एक्झाम्पल कसे आहेत. याला काय फिक्स स्टेप नसतात की असं असं सॉल्व्ह करायचं. इथं तुम्हाला विचार करायचा आहे. याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, की काय असू शकते आन्सर्स. ओके, जे काही आपण शिकलो आता ते आपल्याला नॉलेज अप्लाय करायचं आहे आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं. सो इथं एक्स किती झाला तुमचा, 0 झाला. गुड. ओके, नेक्स्ट नंबर 5. समजा नंबर 5 माझ्याकडं 2 mod ऑफ एक्स इज इक्वल टू 5. याचा आन्सर आपल्याला म्हणजे एकच्या पॉसिबल व्हॅल्यू विचारल्या त्यांनी बघा आपल्याला. मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 5. ठीक आहे, काय करता येईल बघा. मॉड ऑफ एक्स 2ला मी त्या बाजूला घेतलं, सो तो झाला 5/2 बरोबर. आता मला मॉड रिमूव्ह करायचा आहे. आता आपल्याला माहिती बघा, मॉडचा आन्सर आता 5/2, म्हणजेच कधी कधी आन्सर 5/2 पॉसिबल आहे रे. मॉडमध्ये असा कोणता नंबर यायला पाहिजे की तुमचा आन्सर 5/2 येईल. चला मी सांगतो. एक तर मॉडमध्ये -5/2 जर असेल तरी पण तुमचा आन्सर किती येणार आहे, 5/2 येणार आहे. ओके, आता 2 इकडे घेतला म्हणून बरं, तुम्ही फक्त 5साठी पण करू शकता, मग 2ला तुम्ही नंतर इकडे घेऊ शकता. आणि जर तुमचा मॉडमध्ये 5/2 प्लस आहे तरी पण तुमचा आन्सर काय आहे, इथं 5/2 होऊ शकतं. म्हणजेच तुमचं एक्सचा आन्सर 5/2 कधी कधी पॉसिबल आहे, -5/2 आणि +5/2ला. म्हणजेच तुमचे एक्सचे पॉसिबल आन्सर काय येतील, म्हणजे ह्या मॉडमध्ये जो एक्स दिसतोय ना त्याचे पॉसिबल आन्सर काय असतील, +or
5/2 प्लस पण 5/2 आणि मायनस पण 5/2. कळतंय का रे? पॉसिबल व्हॅल्यूज काढायच्या आहेत बघा एक्सच्या. इथं मला आन्सर दिसतंय बघा, तुमचं मॉडचा आन्सर 5/2 येऊ राहिलं. मग आपल्याला मॉडचं फंक्शन माहिती आहे, मॉडमध्ये कोणती जरी व्हॅल्यू घेतली तर माझं आन्सर प्लस येत असतं. पण आता आन्सर मला माहिती आहे, आन्सर 5/2 आहे. आन्सर 5/2 दोनच केसमध्ये येईल. एकतर मॉडमध्ये माझं एक्सची व्हॅल्यू प्लस 5/2 असेल, किंवा मॉडमध्ये व्हॅल्यू माझी मायनस 5/2 असेल. करेक्ट का आता? म्हणून तुमच्या एकच्या दोनच व्हॅल्यू पॉसिबल आहे, प्लस 5/2 मायनस 5/2. ओनली 2 व्हॅल्यूज आर पॉसिबल, प्लस 5/2 आणि मायनस 5/2. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट नंबर 6, मॉडमध्ये एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. आता मॉड, पण तुम्हाला त्यांनी रेंज दिली बघा, तुमचा मॉडचा आन्सर लेस दॅन ऑर इक्वल टू 3 असेल. मला सांगा एक्सच्या काय काय व्हॅल्यू असतील रे, मग तुमचं तुमचा आन्सर लेस दॅन इक्वल टू 3 येईल. यस, तुमचा आन्सर 3 आणि 3 पेक्षा स्मॉल आलं पाहिजे. मग मॉडमध्ये अशा कोणत्या व्हॅल्यू असतील की तुमचा आन्सर 3 किंवा 3 पेक्षा स्मॉल येईल. तुम्हाला एक गोष्ट माहिती बघा, मॉड रिमूव्ह केल्यावरती माझा आन्सर ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे, बरोबर. मग आता 3 आणि 3 पेक्षा स्मॉल म्हणजे तुमच्या एक्सच्या व्हॅल्यू काय काय असतील, असं सिम्पल क्वेश्चन आहे रे. नाही कळत का तुम्हाला? -3 to 3. -3 to 3, करेक्ट ना. म्हणजे मॉडमध्ये जर माझा -3 असेल तर माझा आन्सर 3 येईल. मॉडमध्ये जर माझा -2 असेल तर माझा आन्सर -2 येईल. ठीक आहे ना. -1 हे मी रिअल नाही, मी इंटिजर लिहू आलो थोडक्यात. 0 1 2 3, बरोबर आहे. म्हणजेच माझी रेंज काय असणार याची, माझी रेंज असणार आहे किंवा द सोल्युशन सेट असेल, सोल्युशन सेट इज -3 to, ठीक आहे, -3 to +3. ओके, नेक्स्ट x square in the mod of x plus 12 is equal to 0. आता हे समजून घेण्यासाठी ना मी तुम्हाला एक आपल्या सिंपल मेथड निघून जातो. हे बघा, x² + 7x + 12 इज इक्वल टू 0. समजा इथं आता मॉड नाही आहे, ओके, विदाऊट मॉड चाललं. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे बघा, याला आपण सॉल्व कसं करतो. मला असे दोन नंबर सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 12 आहे आणि ॲडिशन किती आहे, 7 आहे. बोला. 3 4. 4 आणि 3, बरोबर ना. म्हणजे माझं हे काय झालं, x + 4 x + 3 इज इक्वल टू 0, बरोबर. म्हणजे माझे एक्सचे आन्सर काय झाले, -4 किंवा x इज इक्वल टू काय झालं, -3. x इज इक्वल टू -4 किंवा x इज इक्वल टू -3. आता इथं फक्त काय आहे की तुमचा मॉड आलाय, म्हणजे काय होईल, x² + 7 ऑफ मॉड x + 12 इज इक्वल टू 0. ओके, सेम. आता जो x दिसतोय तुम्हाला इथं, फॅक्टर तुम्ही ऑलरेडी पाडलेले आहेत, ह्या एक्सच्या जागेवरती फक्त मॉड वापरा. म्हणजे मॉड ऑफ x + 4 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मॉड ऑफ x + 3 इज इक्वल टू 0. म्हणजे मॉड ऑफ x + 4 इज इक्वल टू 0 और मॉड ऑफ x + 3 इज इक्वल टू 0, बरोबर. म्हणजे मॉड ऑफ एक्सचं तुमचा आन्सर काय झाला इथं, -4, कारण 4 इकडे घेतला मी राईट साईडला, और इथं मॉड ऑफ एक्स याचं आन्सर काय झालं तुमचं, -3. आता इथं मॉड ऑफ एक्स आला -4, इथं मॉड ऑफ एक्स आला -3. आता तुम्ही मला सांगा, मॉडचा आन्सर कधी निगेटिव्ह पॉसिबल असतं का रे, नाही. मग इथं आन्सर काय येईल, देर इज नो सोल्युशन ऑफ एक्स, देर इज नो सोल्युशन. मग सेटच्या फॉर्ममध्ये तुम्ही याला कसं लिहू शकता, एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजेच कोण, ओके, एंड. समजलं हे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आता. नंबरिंग आता आपली काय चालू आहे ना, 7 झाले. ओके, नंबर 8.
नंबर 8 आहे मॉडमध्ये एक्स प्लस 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. आता एक्स प्लस 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5 दिला आहे. सो एक्सचे असे कोणत्या व्हॅल्यूज असतील त्या केसमध्ये तुमचा आन्सर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 येईल. ठीक आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू 5 म्हणजे काय? ऑलवेज अशा टायमाला काय करायचं, अगोदर चेक करा की तुमचा मॉडचा आन्सर 0 कधी होईल. ठीक आहे. म्हणजेच मी तुम्हाला आता प्रोसेस सांगतो असा क्वेश्चनचा आन्सर काढण्यासाठी. अगोदर काय चेक करा की तुमचा एक्स प्लस 4 हा 0 कधी होईल. एक्स प्लस 4 0 म्हणजे काय? ज्यावेळेस तुमची एकची व्हॅल्यू -4 असेल ना त्यावेळेस तुमच्या मॉडचा आन्सर 0 येईल. बरोबर आहे. म्हणजे -4ला म्हणतात मग इथं ब्रेकिंग पॉईंट. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, -4 पेक्षा एक तर लेस व्हॅल्यू घ्यायच्या, -4 पेक्षा तुम्हाला पुढच्या व्हॅल्यू घ्यायच्या. ठीक आहे. कळतंय का मी काय सांगतो? एक्स प्लस 4 मी काय केलं, ह्या मॉडला मी 0 घेतला डायरेक्टली. जर मॉड मी 0 घेतला तर एक्स इज इक्वल टू माझा काय आला इथं -4 आला. माझा आन्सर 5 पेक्षा ग्रेटर यायला पाहिजे. ओके. 5 पेक्षा ग्रेटर यायला पाहिजे. ब्रेकिंग पॉईंट ऑलवेज काढून ठेवायचा. 5 पेक्षा ग्रेटर येण्यासाठी माझी तर एकची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल मला 5 येण्यासाठी? अगोदर पॉझिटिव्ह नंबर का? हे बघा, नंबर लाईन ड्रॉ करतो. समजा मी इथं अगोदर पॉझिटिव्ह नंबर्स घ्या. इथं समजा तुमचा 0 असेल. हां, सांगा पॉझिटिव्ह नंबर 1 घेतला तर किती येईल आन्सर? 1 प्लस 4 5 आला. इक्वल टू पण आहे ना. ओके. त्यानंतर 2 घेतला 6 आला. 3 घेतला 7 आलं. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू 1 पासून घेणार आहेत बघा एक्सच्या व्हॅल्यू, त्यावेळेस तुमचं ते जी कंडिशन दिली ती सॅटिस्फाय होती. कुठपर्यंत जायचं मग आपल्याला इकडं? आपण इकडं जाणार प्लस इन्फिनिटीपर्यंत. ओके. 1 पासून प्लस इन्फिनिटीपर्यंत तुम्ही कोणती व्हॅल्यू इथं एक जागेवरती पुट करा, एनी व्हॅल्यू. ठीक आहे. तुमचा आन्सर काय येणार आहे? 5 पेक्षा ग्रेटर येणार आहे. आता मला जायचं निगेटिव्ह साईडकडं, म्हणून मी हा ब्रेकिंग पॉईंट काढला होता. ठीक आहे. समजा इथं तुमचा -1 आहे, -2, -3, -4. -4 ज्यावेळेस मी पुट केला त्यावेळेस माझा आन्सर हे 0 होत आहे. ठीक आहे. आता पुढच्या व्हॅल्यू मला पुट करायच्या आहे. आता 1 बाय 1 मला सांगा, मी जर इथं -5 जर पुट केला, -5 प्लस 4 किती रे? -1. आणि मॉडच्या बाहेर येऊन किती होईल तो? 1. 1 झाला. 5 पेक्षा मोठा आहे का 1? नाही. नाही. म्हणजे -5 नाही येणार. परत पाठीमागं जा. आता -6 घ्या. -6 जर पुट केला तर -6 प्लस 4 -2. -2 मॉडच्या बाहेर आला 2 झाला. 2 इज नॉट अ ग्रेटर दॅन 5. -7 पुट केला नाही होणार. -8 पुट केला नाही होणार. -9 पुट करा. -9 पुट केल्यावर किती होईल? 5. बरोबर. अरे पूर्ण लाईनच गेली ही. मला लाईन इन्क्रीज करायची होती. अशी नंबर लाईनवर करी. हां, -7ला पण नाही होते, -8ला पण नाही होते. पण ज्यावेळेस तुम्ही -9 पुट केला, -9 प्लस 4 झालं -5. -5 तुमचा मॉडच्या बाहेर आला, काय झाला तो? +5 झाला. बरोबर. आणि +5 आणि इथं इक्वल टूचं पण साईन आहे. म्हणजेच मला लेफ्ट साईडला कुठून व्हॅल्यू पुट करावं लागतील? तर -9 पासून पुट करावं लागेल. -9 पासून लेफ्ट साईडला. म्हणजेच तुमच्या एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय असतील? मी इथं लिहितो आता. देअरफॉर एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज हे बघा, 1 टू प्लस इन्फिनिटी. ओके. 1 येतोय. सो कोणता ब्रॅकेट? स्क्वेअर ब्रॅकेट. आठवलं तुम्हाला इंटरव्हल सेट चॅप्टर? 1 पासून इन्फिनिटी. आणि ह्या बाजूला -9 येतोय स्वतः. सो इकडं काय येईल? -9 पासून कुठपर्यंत जायचं तुम्हाला लेफ्ट साईडला? मग -इन्फिनिटी. ओके. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू तुम्हाला काय पुट करावं लागतील ज्यावेळेस तुमचा आन्सर 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर यायचा असेल तर? सो 2 व्हॅल्यूज पुट करावं लागतील. पहिली व्हॅल्यू आहे तुमची -9 टू -इन्फिनिटी युनियन. सेकंड व्हॅल्यू आहे तुमची 1 टू इन्फिनिटी. these are the possible value of x. ओके. या व्हॅल्यूज असतील ज्यावेळेस तुमचं त्या मॉडचा आन्सर 5 किंवा 5 पेक्षा जास्त येईल. म्हणून आपण ब्रेकिंग पॉईंट काढला होता. ओके. ब्रेकिंग पॉईंटची गरज फक्त आहे की आपल्याला डायरेक्ट कळतं की कुठून मला व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. समजा निगेटिव्हकडे, कारण माझं -4ला 0 होतं आहे. सो -4 सोडून द्या. मग -5 -6 -7 -8 असं आपण घेत गेलो. ठीक आहे. कळलं हे पण? येस. ओके. चला लास्ट घेऊ आणि थांबूया मग. नंबर 9 आहे. x -4
प्लस एक्स मायनस 2 इज इक्वल टू 3 असं दिलंय बघा. आता म्हणजे एक्सच्या काय व्हॅल्यू जर मी पुट केला तर माझा आन्सर +3 येईल. आता दोन ठिकाणी मॉड आलाय. ओके, एक्स आणि व्हॅल्यू पुट करताना एकच पुट करायची असते. समजा मी एक्स जर 1 घेतला तर इथं पण माझा 1 पुट होईल पहिल्या जागेवरती, इथं पण माझा 1 पुट होईल. सगळ्यात अगोदर काय करा, ब्रेकिंग पॉईंट आपण फाइंड आउट करू. ओके, पहिल्या मॉडसाठी एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. पहिल्यासाठी आलं एक्स इज इक्वल टू 4. ब्रेकिंग पॉईंट म्हणजे काय, मॉडचा आन्सर माझं 0 येणार आहे ज्यावेळेस मी तो एक्स 4 पुट केला तर. आणि दुसऱ्या मॉडसाठी एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. माझ्या मॉडचा आन्सर 0 येणार आहे जर मी एक्सची व्हॅल्यू काय पुट केली, 2 पुट केली. म्हणजेच आता जर मी इथं नंबर लाईन जर ड्रॉ केली, ओके, समजा इथं मी 2 घेतला, इथं मी 4 घेतला, तर माझे 3 रिजन तयार होतात. 3 कोणते कोणते रिजन तयार होतात तर बघून घ्या. हा पहिला रिजन ज्याच्यामध्ये माझ्या व्हॅल्यू 2 पेक्षा स्मॉल आहे. समजा हा सेकंड रिजन ज्याच्यामध्ये माझ्या व्हॅल्यू 4 पेक्षा लार्जर आहे. आणि हा थर्ड रिजन म्हणजे माझ्या व्हॅल्यू 2 आणि 4च्या इन बिटवीन आहे, इन बिटवीन ऑफ 2 आणि 4. कळलंय? सो आता मला काय करायचं, ह्या 3 रिजनसाठी 3 केसेस तयार करायचे. ओके, फर्स्ट रिजनसाठी समजा केस 1, सेकंड रिजनसाठी समजा केस 2 आणि इथं केस 3. आता व्यवस्थित बघा बरं करे. केस 1 काय माझा, एक्स इज लेस दॅन इक्वल टू 2 म्हणजे 2 पेक्षा स्मॉल व्हॅल्यूज आहेत माझ्या. आता मॉडमध्ये या, 2 पेक्षा स्मॉल म्हणजे कोणती पण एखादी व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करा. आता 2 पेक्षा तुम्हाला स्मॉल घ्यायची ना व्हॅल्यू, मग कोणती पण व्हॅल्यू कन्सिडर करा. चला मी इथं 1 करतो. आता ह्या इक्वेशनमध्ये, ह्या मॉडमध्ये जर मी 1 पुट केला पहिला, लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगितलंय, जर मी इथं 1 पुट केला पहिल्या एक्सच्या जागेवरती तर दुसऱ्या एक्सच्या जागेवरती पण 1च पुट करायचा. व्हॅल्यू सेम पुट करायची आपल्याला. पहिली केस काय माझी, 2 पेक्षा मला स्मॉल व्हॅल्यू लागतात. जर मी इथं एक्सच्या जागेवरती जर 1 पुट केला, ओके, तर मला सांगा पहिल्या मॉडचा आन्सर किती येईल रे माझं. मला मॉड 3. बरोबर, मॉडच्या बाहेर आल्यामुळं तो 3 झाला. मॉडच्या आतमध्ये आन्सर काय आला असतं त्याचं, -3 आलं असतं. बरोबर, बट मॉडच्या बाहेर येताना तो +3 उरायला. सो विचार करून सांगा, -3चा +3 होतोय म्हणजे ऍक्च्युअल काय होतंय रे त्या नंबर सोबत. -3चा +3 होत असतो. चला थोडंसं मॉड मी तुम्हाला एक म्हणजे सिम्पल याच्यामध्ये विचार करा, जास्त कॉम्प्लिकेट विचार नका करू. कोणताही नंबर समजा एखादा निगेटिव्ह आहे, तो निगेटिव्हचा नंबर समजा पॉझिटिव्ह होऊ राहिला, म्हणजे काय होत असतं त्या नंबर सोबत. कोणताही निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह कधी होत असतो, काय ऑपरेशन केल्यावरती तो नंबर पॉझिटिव्ह होईल. त्याच मायनस नंबरने त्याला मल्टिप्लाय केल्यावर. फक्त मायनसने मल्टिप्लाय केल्यावर काय करायचं, फक्त आपल्याला मायनसने मल्टिप्लाय करायचं त्या नंबरला. समजा तुमचा आता एक्स आपण 1 पुट केला होता, सो 1 - 4 तुमचा -3 झाला. बरोबर, -3 झाल्यामुळं काय झालं, तुम्ही -3ला जर -1 नाही म्हणजे मायनस साईनने जर मल्टिप्लाय केलं, तुमचं आन्सर काय आलं, +3 झालं होतं. मॉडचं ॲक्च्युअलमध्ये काम तेच बघा. तो काय करतो, समजा निगेटिव्ह नंबर जर येत असेल ना, तर त्या नंबरला तो मायनसने मल्टिप्लाय करून टाकतो, म्हणून बाहेर येताना तो प्लस येतो. बरोबर, आता ॲक्च्युअलमध्ये माझं एक्स - 4चा आन्सर निगेटिव्ह येत आहे, पण मला मॉडच्या बाहेर आन्सर काढायचा आहे, म्हणजे तुमचा मला मॉड रिमूव्ह करायचा आहे. ओके, मॉड मी रिमूव्ह केला बघा, 2 व्हर्टिकल लाईन होत्या, मॉड मी रिमूव्ह केला, तो एक्स - 4 झाला. बट मला माहिती आहे की मॉड ज्यावेळेस मी रिमूव्ह करतोय, बट आतमध्ये माझा आन्सर निगेटिव्ह येत होतं. मॉड मी रिमूव्ह केला आहे, तर ते आन्सर माझं पॉझिटिव्ह यायला पाहिजे. पॉझिटिव्ह येण्यासाठी याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, कळालं. तो आला होता -3, सिम्पल आहे बघा. तो नंबर माझा मी 1 घेतला होता नंबर, तो माझा आन्सर -3 येत होतं. बट मला आता मॉडच्या बाहेर काढायचा आहे. मॉडच्या बाहेर काढायचं म्हणजे -3चा +3 होणार आहे. बरोबर, मग असा आपोआप तो +3 होणार नाही ना, तर त्याला कशाने मल्टिप्लाय झाला असणार आहे, मायनसने. म्हणून मी मायनसने मल्टिप्लाय केलं. सिमिलरली आता मला साक्षी किंवा सिद्धी, दोन्ही साक्षी किंवा सिद्धी आहेत ना प्रेझेंट सगळे अजून आहे. ओके, तर मला सांगा आता सेकंडमध्ये मी एक्सच्या जागेवरती परत 1 पुट केला, तर त्याचा आन्सर किती होईल रे 1 पुट केल्यावरती. मॉडमध्ये सांगा 1 - 2 किती, -1. बरोबर, बट मॉडच्या बाहेर आल्यावरती तो +1 होणार आहे. म्हणजे जर मी याचा मॉड रिमूव्ह केला, एक्स - 2 मॉड रिमूव्ह केला,
बट मॉडच्या बाहेर आल्यावर माझा +1 व्हायला पाहिजे. मग याला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला? मायनस. मायनसने. आणि इज इक्वल टू 3. बस एवढं इक्वेशन आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो वी गेट द फर्स्ट आन्सर ऑफ एक्स. काय होईल बघा. -x हे मायनस मायनस +4 मायनस एक्स हा मायनस मायनस काय होईल +2 इज इक्वल टू 3. ठीक आहे. हा -x हा -x काय झाला -2x 4 + 2 झाला 6 इज इक्वल टू 3. 6चा तिकडं घ्या. -2x इज इक्वल टू 3 - 6 -2x 3 - 6 किती -3. दोन्हीकडचं मायनस मायनस कॅन्सल. तर माझं पहिलं एक्सचं आन्सर किती आलं 3/2. पहिलं आन्सर किती आलं माझं एक्सचं 3/2. खाली लिहितो. एक्स किती झाला हा 3/2 झाला. ओके. आता सेकंड रिजनकडे या. सेकंड रिजन म्हणजे माझ्या व्हॅल्यू आता 4 पेक्षा ग्रेटर आहेत. ओके. इथं मी लिहितो आता केस 2. माझा एक्स हा 4 आणि 4 पेक्षा ग्रेटर आहे. समजा एक नंबर कन्सिडर करा 5. परत इथं या. पहिल्या मॉडमध्ये मला एक्स जागेवरती 5 पुट करायचा आहे. सांगा 5 जर पुट केला मी पहिल्या एक्सच्या जागेवरती तर ह्या मॉडचा आन्सर किती येईल? म्हणजे मॉडच्या आतमध्येच आन्सर किती 1. येईल? 5 - 4 1 आलं. दुसऱ्याचं किती येईल? 5 - 2 3. बरोबर ना. दोघं पॉझिटिव्ह येत आहेत. मग ज्यावेळेस मी इथं मॉड रिमूव्ह करणार आहे त्यावेळेस मला मायनसने मल्टिप्लाय करायची गरज आहे का रे आता? नाही. मायनसने मल्टिप्लाय करायची गरज नाही कारण मॉडमध्ये माझा आन्सर पॉझिटिव्ह येत आहे. ओके. आता मी दोघांचे मॉड रिमूव्ह करतो. दोघांचे मॉड जर मी रिमूव्ह केले तर पहिलं होईल x - 4 मध्ये साइन आहे प्लस. दुसरं होईल x - 2 इज इक्वल टू किती येतो 3 आहे. ओके. ब्रॅकेट ओपन करतो. x - 4 प्लस x - 2 इज इक्वल टू 3. हा x झाला 2x -4 - 2 झाला -6 इज इक्वल टू 3. ओके. So therefore we get 2x is equal to 3 6 तिकडं प्लस झाला 2x is equal to 9. So x आला तुमचा 9/2. ओके. सो दुसरा आन्सर आलं माझं एक्सचं 9/2. आता केस 3 जर माझ्या व्हॅल्यू 2 आणि 4च्या मध्ये असतील तर. ठीक आहे. लास्ट केस आहे. मग थांबूया आपण. सो केस 3. ओके. आता माझी एक्सची व्हॅल्यू ही 2 आणि 4च्या मध्ये आहे. 2 आणि 4च्या मध्ये मग कोणताही नंबर घ्या. समजा आता कन्सिडर करा मी x3 घेतो. ठीक आहे ना. हे समजतंय तुम्हाला. आपण हे जे खालचे जे केले ना तर काय केलं आपण पहिल्यामध्ये मी एक्सची व्हॅल्यू 1 घेतली. ठीक आहे. अजम्पशन पुट केले मी नाही का. इथं एक्सची व्हॅल्यू मी 5 घेतली आपल्याला अंडरस्टँडिंग होण्यासाठी. आता मी इथं एक्सची व्हॅल्यू किती घेणार आहे 3 घेणार आहे. या परत आपल्या क्वेश्चनकडं. आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये मी एक्सची व्हॅल्यू 3 पुट करणार. दुसऱ्यामध्ये पण 3 पुट करणार. सांगा रे पहिल्या ब्रॅकेटमध्ये जर मी व्हॅल्यू जर 3 पुट केली तर मॉडमध्येच आन्सर किती येईल माझं 3 - 4 -1. बरोबर. बट मॉड जर रिमूव्ह करायचा असेल मला म्हणजे मॉडच्या बाहेर जर लिहायचं असेल तर -1चं काय होणार आहे +1. +1. बरोबर. म्हणजे जो पहिला आहे आता नंबर x - 4 याला जर मला मॉडच्या बाहेर काढायचं असेल तर याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल रे मायनस. मायनसने. बरोबर. मायनसने मल्टिप्लाय केलं. आता दुसरं ब्रॅकेट इथं 3 जर मी पुट केला 3 - 2 काय येतं 3 - 2 1 पॉझिटिव्ह आलाय. सो याला मायनसने मल्टिप्लाय करायची गरज नाही मॉड रिमूव्ह करताना. सो मध्ये प्लस साईन आहे डायरेक्टला x - 2 इज इक्वल टू 3. बरोबर. ब्रॅकेट ओपन केले -x हा मायनस +4. ओके. त्यानंतर इथं +x -2 इज इक्वल टू 3. काय होतंय बघा इथलचा -x + x कॅन्सल झाला. एक्सच कॅन्सल होऊन गेला. एक्स कॅन्सल झाला म्हणजे काय इन धिस रिजन म्हणजे 2 आणि 4च्या मध्ये x हॅज नो सोल्युशन. एक्सचं कोणतंही सोल्युशन नाही. म्हणजेच जर तुमचं ह्या मॉडचा आन्सर जर 3 यायचा असेल तर आपल्या फक्त 2च व्हॅल्यूला ते पॉसिबल आहे. पहिली व्हॅल्यू आली आपली x इज इक्वल टू 3/2 ला आणि दुसरी व्हॅल्यू आली आपली x इज इक्वल टू 9/2 ला. ठीक आहे. सो देअरफॉर वी कॅन राईट हिअर द सोल्युशन सेट इज इक्वल टू. ओके.
एक व्हॅल्यू आली माझी किती 3/2, दुसरी व्हॅल्यू आली माझी 9/2. ओके, सो दिस इज द आन्सर. समजलं हे? ओके, सो हे जेवढं काय आपण स्टडी केलं ना त्याच्यावरती बेसिकवरती हे क्वेश्चन्स होते. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द फंक्शन. आपण आता फंक्शन